महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचा कोल्हापूर शाखेचा 47वा वर्धापन दिन सोहळा आज पाचगावमधील श्रीकृष्ण मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाला विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी समाज म्हणून एकत्र येणं काळाची गरज बनली असल्याचं सांगितलं। संघटित ताकद एकत्र आली की अनेक प्रश्न सुटतात। सध्याचं युग हे मोबाईलचं युग आहे, मात्र मोबाईलच्या वापरामुळे समाजातील संवाद कमी होतोय असं सांगून पुढच्या पिढीपुढे संवाद हा मोठा प्रश्न असणार आहे अशी चिंता त्यांनी व्यक्त केली। सगळे व्हॉट्सॲपवर बोलतात, फेसबुकवर बोलतात, इंस्टाग्रामवर बोलतात। संवाद हा समाजातला कमी होत चालला। माझ्या दृष्टीने काय राजकारण वगैरे मी काय बोलणार नाही। माझ्या दृष्टीने आता मोठं सामाजिक व्यवस्था अडचण कुठली आहे आजच्या पुढच्या पिढीपुढे, तर संवाद ही मोठी अडचण पुढच्या पिढीपुढे। या ठिकाणी आज मुलं मुली घरात गेल्यावर बघा, मोबाईलवर जे बसलेले असतात बिचारे, आई बरोबर बोलत नाहीत, वडील बायकोवर बोलत नाही, नवरा बायकोवर बोलत नाही, सगळे मोबाईलवर असतात। अशी अवस्था प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी झाली। संवाद तुटला। मुलामुलींसाठी AI चॅलेंज, करिअरच्या संधी, मुलाखतीसाठीची तयारी, स्किल डेव्हलपमेंट असे विविध शिबिर आयोजित करण्याचा सल्ला त्यांनी दिलाय। नव्या पिढीकडे ज्ञान आहे, मात्र आत्मविश्वास नाही, तो निर्माण केला पाहिजे। त्यांना दिशा देण्याचं काम आपण केलं पाहिजे। मोबाईल एक प्रलोभन आहे, त्यातलं चांगलं आणि वाईट याचं वर्गीकरण करता आलं पाहिजे, त्याचं प्रशिक्षण घेतलं गेलं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। गवळी समाजाबद्दल बोलताना गवळी समाजाला जात पडताळणीत अनेक अडचणी येतात, याबाबत विधान परिषदेत आवाज उठवू अशी ग्वाही त्यांनी दिली। जात पडताळणी संदर्भातल्या अडचणी युवराजनी सांगितलेल्या आहेत। 2004चा GR त्याची माहिती मला द्या। उद्याच्या अधिवेशनामध्ये आम्ही निश्चितपणे या ठिकाणी बोलतो। सत्ताधारी पक्षातला बोलण्यापेक्षा विरोधातला बोलला की काम होते लवकर, लक्षात ठेवा। त्यामुळे परंतु श्रीकृष्ण महामंडळाच्या सुद्धा प्रश्नासाठी वसंतराव नाईक मधनं सेपरेट करून आपल्याला एखादं महामंडळ केलं तर त्याचा फायदा समाजाला या ठिकाणी होईल। असे जे काय आपले प्रश्न असतील ते प्रश्न निश्चितपणे सोडण्याची जबाबदारी माझी राहील, हा विश्वास या निमित्ताने देतो। यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी गवळी समाजाला 20 लाखांचा निधी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन दिलं। युवराज गवळी यांनी गवळी समाजाचा NT-B मध्ये जरी समावेश झाला असला तरी केंद्रातल्या सूचीत मात्र अद्याप नाव नाही अशी खंत व्यक्त केली। यासाठी प्रयत्न होणं, त्याचबरोबर गवळी समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। आमदार सतेज पाटील यांच्यामुळे गवळी समाजाला अनेक ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी मिळाली। सातत्यानं गवळी समाजाला न्याय देण्याची त्यांनी भूमिका घेतली। यापुढे सुद्धा गवळी समाज नेहमी त्यांच्या सोबत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। ट्रस्टचे माजी अध्यक्ष कृष्णात डाकरे यांनी गवळी समाजाला NT-B मध्ये आरक्षण मिळवून देण्यासाठी दिलेल्या लढ्याच्या आठवणींना उजाळा दिला। यासह विश्वस्त दिलीप गवळी, पुष्पक चिले, विजय गवळी यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केली। या प्रसंगी आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी, त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, विश्वस्त दिलीप गवळी, KDCच्या संचालिका स्मिता गवळी, पन्हाळा नगर परिषदेचे नगरसेवक प्रदीप गवळी, नगरसेविका प्रियांका गवळी, कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगरसेविका अनुराधा खेडकर आदींसह गवळी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होता।